तर मित्रांनो, मी आलेलो आहो गावामध्ये. आजचा आहे आपला व्लॉग 13. आणि म्हणतात काही दिवस मी ब्लॉग टाकले नव्हते, परंतु आता कंटिन्यूमध्ये ब्लॉग टाकतच आहे. हे आमच्या गावचे वावर आहेत आणि ते आमच्या गावाचं मंदिराचा कळस आहे मित्रांनो. आता मी चाललेलो आहो वावरामध्ये. फवारा चालू होता तुरीवर, आणि तुरीवर फवारा असला की गडी माणसं पाहिजातच फवारा मारण्यासाठी, परंतु त्यांना हातभार लावण्यासाठी मी चाललेलो आहो सध्या. आणि सध्या एक वेगळी मागणी होत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपल्या सध्या अधिवेशन चालू आहे आणि आजची तारीख आहे जवळपास आणि आपल्या महाराष्ट्रात अधिवेशन होत आहे. आणि त्या अधिवेशनात एक वेगळीच मागणी चालू आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे. वेगळा विदर्भ झाला पाहिजे हे मागणी करण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर बोला. वावरामध्ये पाण्याची बॉटल आणलेली आहे सोबत. बाबा काही कामानिमित्त बाहेरगावी चाललेले आहेत, त्यामुळे वावरात मी सध्या आलेलो आहो. आणि वावरात जरी गडी माणसं असले कामासाठी तरी आपल्याला वावरात जाच लागते. किती की वावर असलं कोणत्याही कास्तकारापाशी तरी मालकाले वावरात जाच लागते. तर हा आहे मित्रांनो हरभरा. हा माझा नाही, माझा तिकडला आहे त्या काठीपूरचा. आणि जरा सावकाश चालावं लागते इकडे, कारण की रानडुकरं हरणं याच्यापेक्षा भेव जास्त राहते आपल्याला करंटचा. कारण की जो तो करंट लावते मित्रांनो आपल्या वावरामध्ये. करंट तो पण झटका मशीनचा असते. याचा जबरदस्त झटका लागते, एवढा जबर झटका लागते की डबल तुम्ही डायरेक्ट इलेक्ट्रिसिटीला भेणार. खतरनाक करंट लागते. आणि मी सध्या वावरामध्ये आलेलो आहो. तिकडे गेलो मी फिरायला सुद्धा गेलेलो होतो, आणि पेपरसुद्धा दिले, इंजिनिअरिंगसुद्धा करतोय, राजकारणातसुद्धा आहे आणि व्हिडिओसुद्धा बनवत आहे. तर याच्यापेक्षा मोटिवेशन आपल्या मराठी माणसाला आणखीन काय पाहिजे. म्हणून म्हणतो मित्रांनो, कधी माणसानं डाऊन टू अर्थ राहायला पाहिजे. तळागाळातल्या माणसाला संधी एक ना एक दिवस मिळतेच, आणि जो अविरत संघर्ष करतो त्याच्या जीवनात काही ना काही नवीन यशस्वीरित्या प्राप्त होतेच. काही ना काही यशस्वी होतेच तो माणूस, कोणत्याही क्षेत्रात असो. त्याच्यामुळे मी व्लॉगिंग सुरू करत आहे, व्लॉगिंग सुरू केलेली आहे. आणि मी कंटिन्यू व्लॉग टाकत आहे मित्रांनो. मंदात 2-3 दिवस नेटवर्कच्यामुळे मी काही व्लॉग टाकू शकलो नाही, परंतु मी आता व्लॉग टाकत आहे. आणि आमच्या वावरामध्ये फार मोठे असे मोठे खंबे तुम्हाला दिसू शकतात इलेक्ट्रिसिटीचे. आणि तिथं जे आहे डीपी ते माझ्या वावरातली आहे. आता वावरात चाललेलो मित्रांनो. अशाच रस्त्यानं जावं लागते आपल्याला वावरामध्ये. तर चला मित्रांनो, भेटूया थोड्या वेळानंतर. तर फायनली मित्रांनो, खूप दिवसानंतर मी वावरात आलेलो आहो. आणि हे आपली तूर आहे, आणि तिकडे तळं आहे. तिकडे तळ आहे, तुम्हाला दाखवणारच आहो मी. तळं म्हणजे आता काही लोकांना समजत नसेल, लेग. त्याच्या आधारावर आम्ही पूर्ण आपल्या 10-12 एकराले वावरात मी पाणी देतो. आणि हे तूर आहे मित्रांनो, क्वालिटी बघू शकता तुरीची, एक नंबर तूर बघा मित्रांनो तुम्ही. आणि याच तुरीवर फवारा आहे, आणि फवारा मारण्यासाठी माणसं आहेत आपल्याजवळ. आणि तुम्ही बघू शकता तुरीची क्वालिटी. याच तुरीपासून तुम्ही जे वरण खाता ना, याच तुरीची डाळ बनते, आणि त्याचंच तुम्ही वरण खाता. आता मी चाललेलो आहो डायरेक्ट जिथं माझे बाबा आहेत तिथे. आपल्या विदर्भात असंच आहे मित्रांनो, फक्त विदर्भ हा वेगळा झाला नाही पाहिजे आपल्या महाराष्ट्रापासून. तेवढं फक्त आपल्याला काळजी घ्यावी लागेल. कारण की बाळासाहेब ठाकरेंनी, हुतात्म्यांनी बेळगाव कारभारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे म्हटलं होतं. परंतु हे जे लोक आहेत आजचे राज्यकर्ते, हे महाराष्ट्र तोडू इच्छित आहेत. त्यांना वाटते महाराष्ट्र म्हणजे केक आहे, आला कुकडे भलता कुकडे कापून टाकला. नाही, ते खपून घेणार नाही, ते चालणार नाही. आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. अधिवेशन आधी 1.25 महिन्याचं व्हायचं, मग 15 दिवसावर आलं, आणि मग
आता 8 दिवसाचंच होऊन राहिलं. तर हे चुकीची गोष्ट आहे मित्रांनो. चला मित्रांनो, भेटूया डायरेक्ट. आता मित्रांनो, हे आपलं तळं आहे, जसं की पाणी आता खूप खाली गेलेलं आहे आणि तरी तिथे धार चालूच आहे दुसऱ्या वावरातून बोरची आपल्या तळ्यात पाणी सोडणं. आणि या तळ्यात दुसरी मशीन आहे आणि तो आपला सुहास दादा आहे, जो की फवारा मारून आला तुरीवर. सोपी नसते भाऊ वावरात काम करणं. जय जवान जय किसान म्हणतात ते खरं आहे. जवान बाउंड्रीवर आणि किसान वावरातनी खूप कष्ट करतो, तेव्हा कुठं आपल्याला चांगलं झोपायला भेटते आणि चांगलं खायला भेटते. चला मित्रांनो, भेटूया. जिथं जागा सुटली मित्रांनो, तिथे असं हे पेरावं लागते, कारण की इथे तूर जळलेली असते. जे तळं आहे त्याचं जे पाणी असते ते इथपर्यंत येते, म्हणून असं तूर जळते आणि त्याच्यामध्ये आम्ही असं हरभरा पेरतो म्हणतात सुद्धा पाटात. तिकडे तर आपला हरभरा आहेच, तुम्हाला दिसू शकतं. तिकडे पण आपण जाणार आहोत. आपल्या वावरात बोरंसुद्धा आहेत आणि आपल्या वावरात तुरीच्या शेंगासुद्धा आहेत. फक्त चिंचेचं झाड आहे नाही, चिंचेचं झाड दुसऱ्या वावरामध्ये आहे, तिथेसुद्धा बघूया आपण. आणि आता हरभरा व्हायला थोडासा टाईम लागतेच. तर चला मित्रांनो, हे आपल्या वावरातली बोर आहे आणि हे DP आहे आणि तिकडे तुम्हाला लेक दाखवलेलंच आहे तळं. आणि हे लाईन आलेली आहे आपल्या वावरामध्ये आणि मोठी लाईनसुद्धा चाललेली आहे. तरी देखील आता मी चाललो, शेवटी कामं करावं लागते. चला दाखवतो तुम्हाला काहीतरी. हे DP आहे. DP म्हणजे एकदम मौत का कुआ. आणि इथे सगळे झाडं गिळं लावलेले होते काही. हे मेथी, पालक, समार सगळं काही दिसू शकते तुम्हाला. मिरचीचं झाड सुद्धा आहे. आपल्या वावरात चालू आहे फवारा, इथे तुम्ही बघू शकता. असा फवारा मारायला लागते, तेव्हा कुठं असे चांगल्या शेंगा आपल्याला बघायला मिळते. फवाराने मारला की विषय होते मित्रांनो. आणि हे वावरातलं वातावरण लय खतरनाक असते. एक नंबर वातावरण आहे वावरातलं, काही चिंता ना रहे ना भय रहे, एक नंबर वातावरण राहते मित्रांनो. आणि बस आता थोडासा फवारा राहिला आपला. हे एवढं वावर राहिलं समजा. तिकडे 5 एकर तूर आहे आणि तिकडे 5 एकर हरभरा आहे. आणि तुरीतनी मधातनी पाण्यामुळे तूर जळल्यामुळे आम्ही हरभरा पेरला. इथे हरभरा आहे, समजा हरभरा लहानच आहे सध्या, काही एवढा मोठा नाही झालेला आहे. आता हरभरा मोठा झाला की मग हरभरा होते खाले. तुरीच्या शेंगा सध्या आहेतच. आणि एक नंबर वातावरण आहे. निघते तो बराबर. निघते तोही का तोही निघून राहिला. तिघे जण निघून राहिले. निघून आला ना तू, निघून आला. पाणी पुरत नाही रे, चाल कमी गेली तर सिंगल ह्याच्यावर लावून उपला हे करून राहिला का? तू खाली येऊन राहिलं. मला सांगून राहिला का तू तुमच्या एवढ्यात मग आता येऊन राहिलं ना. राहिलं कुठं येऊन राहिलं माझ्याला, तर मग पंप जास्त वेळेला पाहिजे. बाहेर काय तुमची काय मग काय तर चाललं येऊन राहिली ती वाराचा आवाज नाही येऊन राहिला तो. डबल प्रेशरचा आहे तुमचं, चाललं सिंगल आहे जो. मग भाऊ ऑनला घेतला ना मिल्क आहे म्हणून. मला मामाने दुरुस्त करून आणलं मिल्क याचं. बस थोड्याच वेळात मित्रांनो आता आपला तुरीवरचा फवारा होणार आहे.
बस थोड्याच मित्रांनो आता आपला तुरीवरचा फवारा होणार आहे. बस आता एवढंच राहिलं वावर, तिथपर्यंत आहे आपला वावर. आणि इकडे सगळी औषध केलेली आहे. थोड्या वेळातच आता हरभऱ्याचं थोड्या वेळातच आता आपल्या तुरीचा फवारा होणार आहे. आणि हा आपला 13th व्लॉग आहे. असाच प्रेम राहू द्या मित्रांनो तुमचा. आणि आपले सबस्क्रायबर्ससुद्धा थोडे वाढत आहेत, फॉलोअर्ससुद्धा वाढत आहेत. आणि जवळपास 1.5 वर्ष झाले मी कंटेंट क्रिएशन करून राहिलो. पण आधी होतं ते अकाउंट मी बंद केलेलं आहे आणि नवीन अकाउंट सुरू केलेलं आहे. नवीन अकाउंट मी केलं सुरू जवळपास ऑक्टोबर महिन्यात. आणि आज आहे तर डिसेंबर महिना. आजची तारीख आहे 13, आजची तारीख आहे 14 डिसेंबर. तर असं आहे मित्रांनो. तर खूप चांगलं वाटून राहिलं. तुमचं असं प्रेम माझ्यासोबत राहू द्या. आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाला सपोर्ट करा. आणि इकडे बंटू भाऊ सध्या फवारा मारून राहिले. तर चला मित्रांनो भेटूया थोड्या वेळानंतर. तुरीवरचा फवारा झालेला आहे. देखो माझा बंडू भाऊ गेलेले आहेत. आता स्वतःसोबत मी जातो घरी. तिथं एक पंप आहे आपलं, मोटर केली बंद. आता चाललो मी घरी. एक नंबर फवारा झाला, सगळं झालं. थोडे पंप कमी पडले. कोणी फास्ट चालते, कोणी कमी चालते, कोणाची डबल बॅटरी बसते. चार्जिंगचे पंप आहेत असे पुढे गेलं. हां, असं चार्जिंगचा पंप आहे. तर काही नाही मित्रांनो, आता मी चाललो घरी. आणि असं फवारा मारायला लागते आणि त्याच्यात सगळे औषध करायला लागतात असे. 13 केली, 13ची 31 केली नाही. मग त्याला महानगरपालिकेचं आहे म्हणते. आता इलेक्शन आहे ना. महानगरपालिकांना आता पुढच्या वर्षी त्याचं ते काय 15-16 तारखेला मीटिंग आहे म्हणे. कोर्टाचा फैसला राहते आणि हे आणि ते आणि चालूच राहते. मित्रांनो सध्या मी माळीवर आलेलो आहो. हे आपल्या गावचं मंदिर. आणि इथं मी करून आलो अभ्यास चालू होता. थोडीशी एडिटिंग सुरू आली होती. अभ्यास आणि एडिटिंग करता आता संध्याकाळ होऊन राहिली मित्रांनो. तर हे मागचं बॅकग्राऊंडचा विषय सोडा, ते ऊन येते म्हणून बांधलं. कारण की गावामध्ये काहीच रेंज नाही, त्याच्यामुळे मी माळीवर आलेलो आहो. म्हणून इथे तुम्ही बघू शकता मागचं बॅकग्राऊंड काहीच नाही. तर सोडा तो विषय. आता मी व्हिडिओ एडिट करतो. आजचा व्लॉग 13 इथे समाप्त करूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.